Once again, welcome to all of you students. Now, I am making this second video in concern of your registration at the PCI portal. याच्या आधी मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता. ती जी होती दॅट वॉज द फर्स्ट स्टेप. ती पहिली स्टेप होती की तुम्हाला स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करून घ्यायचं आहे PCI पोर्टलवर. आता हा जो व्हिडिओ मी बनवतोय दिस विल बी द सेकंड स्टेप आणि या स्टेपमध्ये तुम्हाला मी दाखवेल की कुठल्या प्रकारे तुम्ही तुमची माहिती PCI पोर्टलवर अपलोड करायची आहे. तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं, गुगल इंजिन ओपन करायचं. गुगल इंजिन ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये दिस वॉज नॉट अन गुगल इंजिन. I will open the Google. Okay, so you have to open the Chrome engine open केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये टाइप करायचं आहे www.pci.nic.in. मी परत एकदा सांगतोय की क्रोम इंजिन ओपन केल्यानंतर क्रोम इंजिनच्या सर्च बार मध्ये तुम्हाला टाइप करायचं आहे www.pci.nic.in. हे तुम्ही लिंक सर्च इंजिन मध्ये टाकल्यानंतर सिंपली त्याच्यावर क्लिक करा and you have to proceed. However, as soon as you click on that particular link, then this homepage of the PCI portal will be get open in front of you. तुमच्या समोर PCI पोर्टलचा होमपेज ओपन होईल. PCI पोर्टलचा होमपेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही जर बघाल वरच्या साईडला राईट हँड साईडला या 3 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला. तर या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, सिंपली यू हॅव टू क्लिक ऑन दिस पर्टिक्युलर 3 lines which was given on the right hand side top side. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे एक ब्लिंकिंग डीजी फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर परत वरच्या साईडला जे 3 लाईन्स दिलेले आहेत या स्क्वेअर बॉक्समध्ये त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन करून एक ऑप्शन येत आहे. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करत असताना जे तुम्ही युजर नेम म्हणजे ईमेल ॲड्रेस टाकलं होतं ते आणि जे पासवर्ड तुम्ही सेट केलं होतं ते युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर तुम्हाला आठवत असेल की पहिल्या स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आपण युजर नेम म्हणून काय टाकलं होतं, युजर नेम म्हणून आपण टाकलं होतं आपलं मेल आय डी. ओके, तर मेल आय डी मी इथे टाकतोय आणि त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करत असताना एक पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओके, आता युजर नेम टाकलं, पासवर्ड टाकलं आणि सिंपली लॉग इन बटनवर क्लिक करा. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे एक विंडो तुमच्या समोर ओपन होईल. ही विंडो ओपन झाली. आता त्याच्या 3 लाईन्स होत्या जे राईट हँड साईडला होत्या त्या 3 लाईन्स इथे लेफ्ट हँड साईडला आहे. त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनींवर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाईल करून एक ऑप्शन दिलेला आहे. स्टुडंट प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा. स्टुडंट प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये जा. पर्सनल डिटेलवर क्लिक केल्यानंतर परत एक विंडो तुमच्या समोर ओपन होईल. ओके, विद्यार्थिनीचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं होतं त्यामुळे तिचं नाव डायरेक्टली येऊन गेलंय. आता इथे फादर्स नेम विचारतंय तर फादर्स नेम आपण प्रविष्ट करूया. त्यानंतर जेंडर, देन डेट ऑफ बर्थ. यू हॅव टू ॲड युअर डेट ऑफ बर्थ हिअर. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, त्यानंतर वडिलांचं नाव टाकलं, जेंडर टाकलं, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे स्वतःची. आता डेट ऑफ बर्थ, मी इथे टाकतोय. डेट ऑफ बर्थ टाकली. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कॅटेगरी, युअर कॅटेगरी इज OBC.
ओके. सो इफ युअर कॅटेगरी इज OBC, कॅटेगरी जर OBC असेल तर त्या ठिकाणी तुम्ही BC सिलेक्ट करा. ओके, बॅकवर्ड क्लास. नॅशनॅलिटी विल बी द इंडियन. ईमेल ॲड्रेस, परत इथे ईमेल ID टाका. मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर इथे टाका. आयडेंटिटी टाईपमध्ये आधार टाका. ओके. आयडेंटिटी नंबर, तर तुमचा आधार कार्डचा नंबर जे असेल ते तुम्ही टाका. मग इथे आयडेंटिटी अपलोड करायला सांगितलं आहे. तर जेव्हा तुम्ही हे फॉर्म फिल करत असाल, फॉर्म फिल करण्याआधी तुम्ही तुमचं आधार कार्डचं एक PDF फाईल किंवा सॉरी नॉट PDF, JPG इमेज 1 MB पेक्षा लहान साईजचं JPG इमेज तयार करून घ्या, स्कॅन करून, आणि ते तुमचं आधार कार्ड इथे तुम्हाला जे आधार कार्ड असेल ते इथे अपलोड करून द्या. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुमचं ॲड्रेस लिहा. ओके. स्टेट, डिस्ट्रिक्ट ऑलरेडी येऊन जाईल. सब स्टेट, देर इज अ नो सब स्टेट, दॅट इज अ सब डिस्ट्रिक्ट, सॉरी. सो दॅट विल बी द नंदुरबार ओनली. देन विलेज. Okay, sorry, sub-district, that will, you have to select your taluka place, sorry. Sub-district if it was asking, then you have to select your taluka place. तर तुम्ही तालुका सिलेक्ट करा. विलेजचं नाव, town or city, so it is a town. Then pin code address, and then you have to upload your photograph. इथे जर का तुम्ही आता बघाल तर इथे तुम्हाला तुमचं फोटोग्राफ अपलोड करायचं आहे. ते फोटोग्राफ सुद्धा JPG इमेज किंवा JPG इमेज फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आणि त्या फोटोग्राफची साईज सुद्धा इट शुड बी लेस दॅन 1 MB. हे सर्व झाल्यानंतर सिम्पली यू हॅव टू क्लिक ऑन दिस सबमिट बटन. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे, दॅट पर्सनल इन्फॉर्मेशन विल बी गेट अपलोडेड ओव्हर द PCI पोर्टल. ओके. पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर परत या 3 डॉटवर क्लिक करायचं. स्टुडंट प्रोफाईलमध्ये जायचं. चूज द कोर्स. पर्सनल डिटेल पूर्ण भरल्यानंतर चूज द कोर्स या पर्टिक्युलर लॉग इन पेजमध्ये जायचं आहे तुम्हाला. जस्ट अ मिनिट, द विंडो इज ओपनिंग. ओके. सो हे पर्सनल इन्फॉर्मेशन भरल्यानंतर परत लेफ्ट हँड साईडला जे वरती 3 लाईनी दिलेल्या आहेत त्या 3 लाईनीमध्ये क्लिक करायचं. You have to select your course. Okay. Now student, you have to select the course. Just a minute. I am refreshing that particular page. रिफ्रेश करून परत एकदा चेक करतोय. ओके. कोर्स सिलेक्ट करायचं. आता ज्या विद्यार्थीबद्दल मी माहिती भरतोय, जर B.Pharm असेल तर B.Pharm, M.Pharm फार्मास्युटिक्स असेल तर M.Pharm फार्मास्युटिक्स, M.Pharm क्वालिटी अश्युरन्स असेल तर QA, किंवा D.Pharm असेल तर D.Pharm. फॉर एक्झाम्पल मी B.Pharm सिलेक्ट केलं. ओके. चूज द इयर. B.Pharmच्या कुठल्या इयरला तुम्ही शिकतायत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर की फायनल इयर. आता सेकंड इयरचा विद्यार्थी फॉर एक्झाम्पल. अकॅडमिक सेशन 2020-2021 साठी. युनिव्हर्सिटी बोर्ड एनरोलमेंट नंबर. आता इथे स्टुडंट तुम्हाला तुमचं PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. लक्षात घ्या, तुमच्या रिझल्टवर, तुमच्या मार्कशीटवर PRN नंबर दिलेला आहे, तुमच्या हॉल तिकीटवर PRN नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला इथे तुमचं PRN नंबर प्रविष्ट करायचा आहे. PRN नंबर इथे ॲड करायचा आहे. ओके. ॲडमिशन क्वालिफिकेशन टू द कोर्स. ओके. सो विच कोर्स
to which course you are getting admitted. If you are getting admitted for B Farm, then you have to select here, you have to type here B Farm. Okay, admission qualification to the course. Just a minute. Then admission qualification to the course. It was showing wrong something. Just a minute. Yeah, admission qualification to the course, that is the HSC. Okay, upload the DPharm pass certificate. If you are a diploma student, then you have to upload the DPharm pass certificate. Sorry. Here it was asking for the DPharm pass certificate, but if student is not a DPharm, okay. Just a minute, student. I will sort out this particular problem. I'm refreshing the page. So students, after refreshing the page, what you have to do, you have to choose the course. Now your course is B.Pharm. If you are a second year student, then you have to select the second. Then academic session, that will be your 2021 only. त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड एनरोलमेंट नंबर, इथे तुम्हाला PRN नंबर तुमचा टाकायचा आहे. लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतोय की युनिव्हर्सिटी बोर्ड एनरोलमेंट नंबर जर विचारलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं PRN नंबर टाकायचा आहे. तुमचं PRN नंबर म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर हा जो आहे तो तुमच्या मार्कशीटवर दिलेला आहे, तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला आहे. तर तो PRN नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. PRN नंबर टाकल्यानंतर आता सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, सेकंड इयर्स B.Pharmला तो ॲडमिट झाला आहे, तर त्यासाठी इथे जे म्हटलं आहे ॲडमिशन क्वालिफिकेशन टू द कोर्स, ॲडमिशन क्वालिफिकेशन टू अपलोड DPharm पास सर्टिफिकेट म्हटलं आहे ना, या ठिकाणी तुम्ही तुमचं 12वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा 12वीचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, इथे जरी म्हटलेलं आहे अपलोड द DPharm पास सर्टिफिकेट, या ठिकाणी तुम्हाला 12वीचं मार्कशीट किंवा 12वीचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं असेल राहील. त्यानंतर खाली जर डायरेक्टली सेकंड इयर ॲडमिटेड स्टुडंट असेल, डायरेक्टली सेकंड इयर ॲडमिटेड स्टुडंट असेल तर त्याने ही सर्व माहिती तर भरायचीच आहे वरची. ही सर्व माहिती भरल्यानंतर इथे डायरेक्ट ॲडमिशन टू B.Pharm सेकंड इयर लॅटरल एंट्री स्टुडंट असेल तर यस म्हटल्यानंतर सिलेक्ट द नेम ऑफ द कॉलेज वेअर DPharm इज पास, जिथनं तुम्ही DPharm पासआउट झालेले त्या कॉलेजचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, ते सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोड द सर्टिफिकेट, तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, यू हॅव टू अपलोड द पासिंग सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा फार्मसी. यू हॅव टू अपलोड द पासिंग सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा फार्मसी. डिप्लोमा फार्मसीचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. येतं आहे लक्षात? ओके. सो नाउ स्टुडंट, आफ्टर दिस हे झालं तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशनबद्दलची माहिती आणि स्टुडंट कोर्स डिटेलबद्दलची माहिती. त्यानंतर रिपोर्ट व्ह्यू करा. ही सर्व माहिती तुम्ही सबमिट कराल. सबमिट केल्यानंतर इथे रिपोर्ट तुमचा तयार होईल. त्या रिपोर्टला सिम्पली तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, सर्व माहिती टाकल्यानंतर, सर्व माहिती भरल्यानंतर इथे बघा वरती राईट हँड साईडला PDF डॉक्युमेंट म्हटलेलं आहे.
या PDF डॉक्युमेंटच्या आयकॉनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा रिपोर्ट तयार होईल त्याची PDF फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या PCमध्ये डाउनलोड होऊन जाईल. Okay student, so hoping that you have understand both the steps for making your registration at the PCI portal. PCI portal वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या असेल तर तुम्ही कॉल करू शकतात. कॉल करूनही तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करू. ओके, सो थँक्यू स्टुडंट, थँक्यू व्हेरी मच.